आज आपण सोडवणार आहोत इरा सेशन 20। तर सगळ्यात पहिले आपल्या सेशनचा परिचय इथून पाहून घ्यायचा आहे। परिचय पाहून घ्या, त्यानंतर ऑफिस स्किल्स मध्ये जायचं आहे आणि यामध्ये जे काही ऑरेंज कलर मध्ये व्हिडिओ दिले असेल ते व्हिडिओ आपल्याला पाहून घ्यायचे आहे। त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला नॉलेज चेक सोडवायचं आहे। सुरुवातीला तर नॉलेज चेक वर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे। स्टार्ट केल्यानंतर बघा याच्यामध्ये 4 प्रश्न दिलेले आहेत। तर पहिला प्रश्न, सम फॉर्म्युला वापरण्यासाठी अचूक स्टेप निवडा म्हणत आहे। तर सम फॉर्म्युला वापरण्यासाठी आपल्याला ही पहिली स्टेप वापरायला पाहिजे। त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करा। आपण आपल्या गॅलरीमधून तसेच ऑनलाईन सुद्धा पिक्चर इन्सर्ट करू शकतो म्हणत आहे। तर बरोबर आहे। सॅलरी स्लिप कोण आणि कोणाला इश्यू करते म्हणत आहे। तर सॅलरी स्लिप आपण एम्प्लॉईला इश्यू करते, तर हे त्याचं उत्तर असणार आहे। सॅलरी स्लिप दुसऱ्या कुठल्या नावाने ओळखली जाते म्हणत आहे। तर त्यासाठी आपण पे स्लिप सुद्धा त्याला म्हटल्या जाते। त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करा, येस बटनावर क्लिक करा। तर अशा प्रकारे आपलं पहिलं नॉलेज चेक झालेलं आहे। त्यानंतर आपल्याला सिम्युलेशनचे प्रश्न सोडवायचे आहेत। तर सिम्युलेशनवर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे। स्टार्ट केल्यानंतर याच्यात बघा 4 प्रश्न दिलेले आहेत। तर पहिला प्रश्न इथून चालू करा। त्यामध्ये बघा एक्सेल शीट मध्ये रो आणि कॉलम तुमच्या आवडीनुसार जोडणे किंवा काढणे संभव आहे, म्हणजे दिलेल्या शीट मध्ये निवडलेली रो डिलीट करा म्हणत आहे। तर त्यासाठी बघा आपल्याला डिलीटच्या ऑप्शन्स वर जा आणि डिलीट शीट रो वर इथे क्लिक करा अशा प्रकारे, आणि नंतर आपलं उत्तर ऑटोमॅटिक सबमिट होऊ द्यायचं आहे। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, पीडीएफ स्वरूपात दस्तऐवज सामायिक केल्यास दस्तऐवजाची स्वरूप संबंधित अशी अंशे ठरवतो, म्हणजे दिलेल्या एक्सेल शीटला पीडीएफ दस्तऐवज बदला म्हणत आहे। म्हणजे या डॉक्युमेंटला आपल्याला पीडीएफ मध्ये कन्वर्ट करण्यासाठी फाईल टॅबवर जायचं आहे। एक्सपोर्ट वर जा। एक्सपोर्ट वर गेल्यानंतर क्रिएट पीडीएफ वर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर इथे पब्लिश बटनावर क्लिक करून आपली शीटला पीडीएफ क्रिएट करायचं आहे आणि त्यानंतर ओके करा। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, तुम्ही 6 विद्यार्थ्यांचे गुण काढत आहात। आता ऑटोसम वापरून निवड केलेल्या रेंज मधील अंतिम वर्षाचे एकूण गुण काढा म्हणत आहे। तर या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे। तर त्यासाठी आपल्याला फॉर्म्युला टॅबवर जा, ऑटोसम वर जायचं आहे आणि त्यातून सम फॉर्म्युला घ्या। तर बघा सर्व टोटल निघालेलं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट होऊ द्यायचं आहे। आणि शेवटचा प्रश्न बघा, सेव्ह चा वापर करून कामकाजाची शीटची एक कॉपी तयार करा आणि मूळ शीट अपरिचित ठेवा। अटेंडन्स रिपोर्ट नावाने तुमच्या डेस्कटॉपवर हे दिलेली शीट सेव्ह करा म्हणत आहे। तर त्यासाठी आपल्याला फाईल टॅबवर जायचं आहे। सेव्ह वर क्लिक करा, डेस्कटॉपवर जायचं आहे, त्याला नाव द्या आणि नाव देऊन आपल्याला ते फाईल सेव्ह करायची आहे अशा प्रकारे, आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा। तर अशा प्रकारे आपलं सिम्युलेशनचे प्रश्न सोडवणं झालेले आहे आणि आपला स्कोर सुद्धा याच्यात पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे। त्यानंतर आपल्याला सेल्फ पाथ लर्निंग सोडवायचं आहे। तर त्याच्यावर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे किंवा प्रोसीड करा। याच्यामध्ये बघा 5 प्रश्न दिलेले आहे, तर इथून स्टार्ट करायचं आहे। तर पहिला प्रश्न, तुम्ही एक्सेल मधील रेंजवर सम फंक्शन्स कसे अप्लाय करू शकता म्हणत आहे। तर त्याचं उत्तर ऑप्शन 3 आहे। त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करा। मॅक्स ऑफ एक्सेल मध्ये कॉन्कॅट फंक्शनचा प्राथमिक उद्देश काय आहे म्हणत आहे। तर याचा प्राथमिक उद्देश काय असतो बघा, तर टेक्स्ट अनेक रेंज किंवा स्ट्रिंग एकत्र करण्यासाठी। तर हे त्याचं उत्तर आहे। मॅक्स ऑफ एक्सेल मध्ये मॅक्स इफ फॉर्म्युलाचे मेन फंक्शन्स काय आहे म्हणत आहे। तर याचं उत्तर दिलेल्या अटी किंवा क्रायटेरियानुसार निर्दिष्ट केलेल्या सेलमधील कमाल व्हॅल्यू परत करण्यासाठी। तर हे त्याचं उत्तर आहे। त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करा। मॅक्स ऑफ एक्सेल मध्ये मिनी IFS फॉर्म्युलाचे मेन फंक्शन्स काय आहे म्हणत आहे। तर याचं उत्तर दिलेल्या अटी किंवा क्रायटेरियाद्वारे निर्दिष्ट केलेल्या सेल्स मधील किमान मूल्य परत करण्यासाठी। हे त्याचं उत्तर आहे। संदर्भासाठी इमेज पहा, तुम्ही एक्सेल मधील सेलच्या कोपऱ्यातून कर्सर क्लिक करून ड्रॅग केल्यास काय होईल म्हणत आहे। तर काय होते बघा, अशा प्रकारे केल्यानंतर तर याचं उत्तर, ते सेलचे कंटेंट किंवा फॉर्म्युला सेलमध्ये कॉपी करेल जिथे तुम्ही कर्सर ड्रॅग कराल। तर हे त्याचं उत्तर असणार आहे। त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करा। एंड एक्झाम वर क्लिक करायचं आहे। तर आपलं सेल्फ पाथ लर्निंगचे प्रश्न सोडवणं झालेले आहे आणि आपल्या इथे स्कोर सुद्धा पाहू शकतो आपण, पूर्णपैकी पूर्ण इथं स्कोर आलेला आहे। तर याला क्लोज करा इथून। त्यानंतर आपल्याला गायडेड डिलीट किंवा सेलचे प्रश्न सोडवायचे आहेत। तर इथून स्टार्ट करा आणि याच्यामध्ये सुद्धा 5 प्रश्न आहेत। तर पहिला प्रश्न इथून चालू करायचा आहे। तर पहिल्या प्रश्नात बघा काय म्हटलेलं आहे, दिलेल्या MS एक्सेल फाईलवर सम फंक्शन लागू करण्यासाठी सेल रेंज E2 ते E29 सिलेक्ट करा। त्यानंतर फॉर्म्युला टॅबवर जा आणि नंतर ऑटोसम ऑप्शन्स वापरून आपल्याला सम ऑप्शन्सवर क्लिक करा म्हणतात। तर अशा प्रकारे आपल्याला विचारलेलं आहे।
तर त्यासाठी बघा काय करायचं आहे, E2 पासून तर E29 पर्यंत सिलेक्शन करून घ्या. फॉर्म्युला टॅबवर जायचं आहे, ऑटोसमच्या डाऊन एरोवर जायचं आहे आणि त्यातून सम फंक्शनवर क्लिक करा. तर बघा इथे सम झालेला आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. त्यानंतर ओके बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न लावायचा इथून. त्यानंतर बघा काय म्हटलेलं आहे, दिलेल्या MS एक्सेल फाईल मधील ऑटोसम फीचर मधून एव्हरेज फंक्शन्स वापरण्यासाठी F2 ते F29 सेल रेंज सिलेक्ट करा. त्यानंतर फॉर्म्युला टॅबवर जा आणि ऑटोसम वरील ड्रॉप डाऊन मेनू बटनावर क्लिक करा आणि एव्हरेज कॅल्क्युलेट करण्यासाठी एव्हरेज सिलेक्ट करा म्हणत आहे. कुठून सांगितलेलं आहे, F2 पासून तर F29 पर्यंत सांगितलेलं आहे. तर जेवढं सेल रेंज सांगितलं असेल तेवढंही रेंज सिलेक्शन करून घ्या. त्यानंतर फॉर्म्युला टॅबवर जायचं आहे, ऑटोसमच्या डाऊन एरोवर जा आणि त्यातून एव्हरेज फंक्शन्स घ्यायचं इथून अशा प्रकारे. तर बघा आपलं एव्हरेज निघालेलं आहे यामध्ये आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. ओके करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन लावायचे इथून. त्यानंतर बघा एक्सेल मध्ये एकाधिक सेल मधील टेक्स्ट एकत्र करण्यासाठी सेल D5 सिलेक्ट करा म्हणत आहे. तर D5 ला सिलेक्शन करून घ्या. त्यानंतर फॉर्म्युला टॅबवर जा म्हणत आहे, तर फॉर्म्युला टॅबवर जायचं आहे. त्यानंतर टेक्स्ट ऑप्शन्सवर जा म्हणत आहे, तर टेक्स्ट ऑप्शन्सवर जा. त्यानंतर कॉनकॅट सिलेक्ट करा म्हणत आहे, तर याच्यातून आपल्याला कॉनकॅट सिलेक्शन करून घ्या. त्यानंतर टेक्स्ट 1 मध्ये आपल्याला काय म्हटलेलं आहे, B5 ला सिलेक्शन करा म्हणत आहे, तर टेक्स्ट 1 मध्ये B5 सिलेक्शन करू आपण. टेक्स्ट 2 मध्ये आपल्याला सांगितलं आहे C5 सिलेक्शन करण्यासाठी, तर टेक्स्ट 2 मध्ये C5 सिलेक्शन करा. त्यानंतर ओके बटनावर क्लिक करा म्हणत आहे. तर अशा प्रकारे आपल्याला पूर्ण नाव इथं आलेलं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. त्यानंतर ओके बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन लावायचा इथून. एक्सेल मध्ये मॅक्स इफ वापरून विशिष्ट कंडिशनसह मॅक्झिमम व्हॅल्यू शोधण्यासाठी सेल G4 वर क्लिक करा म्हणत आहे, तर G4 वर इथे क्लिक करा अशा प्रकारे. त्यानंतर फॉर्म्युला मध्ये जा, मोर फंक्शन्स वर जा, स्टॅटिस्टिकल घ्या, इफ वर क्लिक करा. सेल रेंज मधून D4 ते D10 क्रायटेरिया घ्या. त्यानंतर क्रायटेरिया रेंज 1 मध्ये C2 ते C10 निवडा. त्यानंतर मँगो टाईप करून आपल्याला ओके बटनावर क्लिक करायचं आहे. तर बघा या ठिकाणी क्लिक करा. फॉर्म्युला टॅबवर जायचं आहे. त्यानंतर याच्यातनी आपल्याला मोर फंक्शन्सवर जा आणि त्याच्यातनी स्टॅटिस्टिकल घ्यायचं आहे. स्टॅटिस्टिकल घेतल्यानंतर आपल्याला याच्यातून मॅक्स इफ फंक्शन्स घ्यायचं आहे. तर याच्यातून आपल्याला स्क्रोल डाऊन करून मॅक्स इफ फंक्शन्स घ्यायचे अशा प्रकारे. त्यानंतर मॅक्स रेंज मध्ये बघा आपल्याला काय घ्यायचं आहे, मॅक्स रेंज मध्ये आपल्याला D2 ते D10 निवडायचं आहे. तर D2 पासून तर D10 पर्यंत सिलेक्शन करा. क्रायटेरिया रेंज 1 मध्ये आपल्याला C2 ते C10 सिलेक्शन करून घ्या आणि क्रायटेरिया 1 मध्ये आपल्याला कोणतं नाव टाईप करायचं आहे, मँगो. तर याच्यात आपल्याला मँगो नाव टाईप करा. त्यानंतर ओके बटनावर क्लिक करायचं आहे आणि मग आपलं उत्तर सबमिट करा. आणि शेवटचा प्रश्न बघा, एक्सेल विशिष्ट कंडिशनचा आधार मिनिमम व्हॅल्यू शोधण्यासाठी G9 वर क्लिक करा म्हणत आहे. तर G9 वर इथे क्लिक करायचं आहे अशा प्रकारे. त्यानंतर काय म्हणते, मिनिमम रेंज बॉक्स मध्ये D2 ते D10 सिलेक्ट करा. क्रायटेरिया रेंज 1 मध्ये आपल्याला C2 ते C10 सिलेक्ट करा आणि क्रायटेरिया 1 बॉक्स मध्ये बनाना टाईप करून ओके बटनावर क्लिक करा म्हणत आहे. तर अशा प्रकारचा प्रश्न याच्यात सांगितलेला आहे. तर या ठिकाणी क्लिक करा. फॉर्म्युला मध्ये जायचं आहे, मोर फॉर्म्युला मध्ये जा. त्यानंतर स्टॅटिस्टिकल मध्ये जायचं आहे आणि त्यातनी मीन इफ आपल्याला फंक्शन्स घ्यायचं आहे. बघा या ठिकाणी दिलेला आहे, ते फंक्शन्स घ्या. मीन रेंज मध्ये बघा आपल्याला D2 ते D10 सिलेक्शन करून घ्या अशा प्रकारे. क्रायटेरिया रेंज 1 मध्ये आपल्याला C2 ते C10 सिलेक्शन करून घ्या अशा प्रकारे. आणि क्रायटेरिया मध्ये आपल्याला कोणतं नाव टाईप करायचं आहे, बनाना. तर अशा प्रकारे बनाना नाव टाईप करा. त्यानंतर ओके बटनावर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. त्यानंतर एंड एक्झामिनेशन वर क्लिक करायचं आहे, येस बटनावर क्लिक करा. तर अशा प्रकारे आपलं गाइडेड ड्युएटी वर सेल्फ सोडवणं झालेलं आहे. आणि शेवटचे बघा आपल्याला सेशन कम्प्लिशन टेस्ट सोडवायचं आहे. त्याच्यावर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करा. रॅम ही कायमस्वरूपी किंवा स्थिर प्रकारचे स्टोरेज मानले जाते म्हणत आहे. तर याचं उत्तर चूक आहे. सेव्ह आणि नेक्स्ट करा. या व्यतिरिक्त पुढील सर्व मेमरीच्या क्षमतेचे वर्णन करण्यासाठी बहुतेक वेळा वापरली जाणारी मापनाची एकके आहे म्हणत आहे. तर याच्यातले सर्वच आहे.
नॅनोबाईट सोडून, तर त्याच्यावर क्लिक करा आणि त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करायचं आहे. पुढीलपैकी कशात रॅम आणि रॉम या दोन्हीचे वैशिष्ट्य एकत्र असतात म्हणत आहे, तर फ्लॅश रॅम मेमरीमध्ये असते. मेमरीच्या या प्रकारात विस्तृत प्रोग्राम हे काही भागामध्ये विभाजित केलेले जातात आणि हे भाग सेकंडरी डिव्हाइसेस मध्ये बहुतांश हार्ड डिस्क मध्ये साठवून ठेवले जातात म्हणत आहे. तर याला आपण काय म्हटलं जाते, व्हर्च्युअल मेमरी म्हटलं जाते, त्यालाच आपण आभासी सुद्धा म्हटलं जाते. त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करा, येस वर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं सेशन 20 सेशन कम्प्लिशन टेस्ट कम्प्लीट सोडवणं झालेलं आहे.